एखाद्या कस्टमरला जी-एस-टी बिलिंग करत असताना ते कसं करावं? तर सगळ्यात अगोदर तुमच्या बिलावरती तुमचा जी-एस-टी नंबर हा प्रॉपर पद्धतीने मेन्शन केलेला असला पाहिजे. त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस प्रॉपर पद्धतीने मेन्शन केलेला असलं पाहिजे. त्याचबरोबर त्या प्रॉडक्ट किंवा जर तुम्ही एखादी सर्व्हिस देताय, प्रॉडक्ट देत असाल तर तुमचे एच-एस-एन कोड हे प्रॉपर असले पाहिजे आणि जर तुम्ही सर्व्हिस देत असाल तर तुमचे सॅक कोड हे प्रॉपर असले पाहिजे. प्रत्येक वेळेला तुम्हाला ते सी-जी-एस-टी आहे, एस-जी-एस-टी आहे का आय-जी-एस-टी आहे ते प्रॉपर पद्धतीने तुम्हाला ते डिक्लेअर करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तुमचे त्यांचे टॅक्सेसचे जे रेट्स आहेत 9% असेल, 18% असेल, 5% असेल किंवा 28% असेल हे मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या इन्व्हॉइसेसमध्ये प्रॉपर टर्म्स एंड कंडिशन्स मेन्शन असले पाहिजे आणि हे जे इन्व्हॉइसेस आहेत हे तुमच्या जी-एस-टी-आर-1 मध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला रिपोर्ट करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जी-एस-टीचं इन्व्हॉइसिंग जर पाठवलं तर समोरच्या व्यक्तीला जी-एस-टीचा क्लेम घेताना म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.